नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज कोकणी थाटमध्ये आपण बघणार आहोत गाजराची खीर. बनवायला सोपी, अजिबात किचकट काही रेसिपी नाही आहे. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी मी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे. साजूक तूप घरचं आहे ते घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहे. जरा अतिच बारीक झालेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक करून आणि हवे ते ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतला होता आणि इथे 1 वाटी गाजराचा कीस घेतला आहे. ही गुलाबी हिवाळ्यात जी गाजरं मिळतात ना गोड, ती आहेत. तर 1 वाटी घेतला आहे. 3 माणसांसाठी 1 वेळची खीर व्यवस्थित होते यामध्ये. तर व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. गाजरांचा अगदी रंग बदलला पाहिजे, म्हणजे अगदी ऑरेंज वगैरे होतो कलर, जशी शिजत येतात तसं. गॅस मोठा करून ही गाजरं परतून घेतली तरी चालतील. तर इथे गाजरं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. परतून घेतले की शिजतील पण लवकर आणि त्यांची चव पण छान येते. इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलं आहे आणि त्याला उकळून घेतलं आहे. अशा प्रकारे स्वीट डिश करताना नेहमी दूध उकळूनच घ्यायचं. कच्चं दूध वापरायचं नाही, नाहीतर कदाचित फुटू शकतं. तर या ठिकाणी हे दूध सगळं जे आहे ते मी गाजरांमध्ये मिक्स करून घेते आहे आणि आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर खीर किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवे आहे याच्यावर दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पातळ आवडत असेल, प्यायला वगैरे आवडत असेल ना, तर इथे अर्धा लिटरच दूध घ्या, पण कमी आटवा. आणि खीर जर घट्ट हवी असेल तर दूध एक 10-15 मिनटं व्यवस्थित आटवून घ्यायचं, म्हणजे अर्धं होईपर्यंत आटवून घ्यायचं. दूध आटवायला वेळ लागतो, त्याच्यामुळे जर घट्टपणा अगदी इन्स्टंट हवा असेल तर मिल्क पावडर यूज करू शकतो आपण, किंवा खवासुद्धा यूज करू शकतो. आणि कंडेन्स्ड मिल्क, मिठाई मीठ जे आहे ते सुद्धा आपण वापरू शकतो. फक्त कंडेन्स्ड मिल्क वापरलं तर साखरेचं प्रमाण कमी करायला लागेल, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते. आणि खवा वापरणार असाल तर खवा आधी तुपावर परतून घ्यायचा आणि मगच याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता या ठिकाणी मी थोडं केसर घालून घेते आहे. दुधामध्ये वगैरे नाही भिजवलं आहे, हे उकळेल त्याच्याबरोबर व्यवस्थित एकजीव होऊन जाईल. आणि इथे 1 वाटी जर गाजराचा कीस असेल तर अर्धी वाटी साखर आपण घालू शकतो. तरीसुद्धा अगदीच जर गोड आवडत असेल जास्त तर साखरेचं प्रमाण जास्त करू शकता आणि कमी गोड हवं असेल तर कमी करू शकता. थोडीशी वेलची पूड टाकून घेते आणि अगदी किंचित जायफळ घालायचं आहे. इथे मी अगदी हलक्या हाताने किसून घेतलं आहे. जायफळ जास्त झालं तर खिरीची चव पूर्ण बिघडेल, त्याच्यामुळे बेतानच घाला. पण अशा प्रकारे एकदा खीर करून बघा, याची चव अतिशय अप्रतिम येते. इथे जर तुम्हाला वेलची पूड वगैरे वापरायची नसेल ना, तर तुम्ही व्हॅनिला इसेन्ससुद्धा वापरू शकता. पण ती खीर ना थंड खायला चांगली लागते, गरम नाही. आणि इथे व्यवस्थित उकळी काढून घेतलेली आहे खिरीला मी. तुम्हाला सांगितलं तसं अजून आटवायची असेल तर अजून आटवू शकता. फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायची. आणि मला ही कन्सिस्टन्सी योग्य वाटते, त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करून घेते. तर ही खीर ना व्हायला झटपट आहे, पौष्टिक आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी खाऊ शकतात. म्हणजे 1.5 वर्षाच्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही ही खीर देऊ शकता. पौष्टिक आहे आणि पोटभरणीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे अशी ही गाजराची खीर झटपट बनते. कुठलंही एखादं साहित्य नसेल तरीसुद्धा ही खीर आपण बनवू शकतो. जसं म्हटलं की खवा नाही आहे, कंडेन्स्ड मिल्क नाही आहे, तर दूध आटवूनसुद्धा तिला घट्टपणा देता येतो. त्याच्यामुळे कुठल्याही साहित्यासाठी अडून असं बसायला लागत नाही आणि खूप चविष्ट होते. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही गाजराची खीर कधी केली नसेल तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.